आता इथे आम्ही 13 ते 16 सोसायटी मेंबर्स आणि रहिवासी इकडे जवळजवळ आम्ही 500 ते 600 माणसं जमा झालो आहोत. ही केडीएमसीच्या लोंढे साहेबांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे. आम्ही इथे सगळे 2004 पासून राहतोय. इथे जमीन मालक आहेत दळवी आणि गायकवाड आणि त्यांच्याकडनं डेव्हलप करायला घेतली सुरेश पावशेने. त्याच्यानंतर 2003-4 साली बांधकाम ग्रामपंचायत होती, तोपर्यंत आम्ही अनलिगल नव्हतो. 2014ला सिटी सर्वे झाला केडीएमसीचा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कुठे अनलिगल घोषित नाही. आम्ही टॅक्स पावती ग्रामपंचायतीची भरलेली आहेत. आमच्याकडे रजिस्ट्रेशन पावती आहेत, नोटरी नाही. सगळ्यांकडे रजिस्ट्रेशन पेपर आहेत घराचे, बँकेच्या लोनचे पेपर आहेत. इवन पावशेने परस्पर आम्हाला न विचारता विश्वासात न घेता ही जमीन विकली गणेश शिंदे जरीमरी कन्स्ट्रक्शनला. आणि हे 4 महिने झाले आता आम्ही अनलिगल घोषित झालोय. 22 वर्ष आम्ही इथे रहिवासी राहतोय. जो माणूस महाराष्ट्रामध्ये 20 वर्ष राहतो त्याला महाराष्ट्राचा तो रहिवासी असल्याचा दाखला दिला जातो. आणि इथे आम्ही स्वतःच्या कष्टाने घेऊन 22 वर्ष राहतोय. 3 पटीने आम्ही व्याज फेडतोय. आज आम्हाला हे बिल्डर मिलीभगत करून सुनील लोंढे सहाय्यक आयुक्त अशा व्यक्तींची मिलीभगत करून नोटीस पाठवत आहेत. आम्ही विचारलं की हरीश सोपान जाधव ह्या व्यक्तीचा आणि आमच्या चाळींचा काय संबंध, तर ते बोलतात ते संबंध नाही. त्यांनी तक्रार करायला काहीतरी तुमच्याकडे कारण पाहिजे ना. कोणी उठून उद्या तक्रार करेल आणि आम्हाला अनधिकृत घोषित करेल. आमच्याकडे टॅक्स पावती आहे, घर खरेदीचे रजिस्ट्रेशनचे पेपर आहेत, इंडेक्स 2 सगळे आमच्याकडे पेपर आहेत. की ह्यांनी जे अनधिकृत म्हणून लेटर पाठवलंय, जर हे त्या बिल्डरला किंवा ह्या हरीश सोपान जाधवला आमच्या समोर उपस्थित करून हा वाद मिटवत नाहीत, तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन ह्या सगळ्यांविरोधात स्टे आणणार आणि FIR दाखल करणार चिटिंगची. गेली 20 वर्ष आम्ही या श्रीनगर नांदिवलीमध्ये आम्ही रहिवासी आहोत. तर हे जे प्रकरण झालेलं आहे, ह्या प्रकरणाचा मुद्दाच वेगळा आहे. बिल्डरनं जो श्रीनगर एरिया आहे तो डेव्हलप करायचा सगळ्या चर्चा चालू झाल्या. परत त्याच्यानंतर बिल्डरनं चंद्रभागा म्हणून हॉल आहे, त्या चंद्रभागा हॉलमध्ये मीटिंग लावली. परत ते जो काय त्याचा विकसित करायचा जो प्लॅन आहे तो AI थ्रू त्यानं सर्व गोष्टी त्यानं आम्हाला सर्वांना दाखवल्या. ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये एकच मुद्दा असा आहे की आमची एकच मागणी आहे. आज 20 वर्ष झाली आम्ही या सोसायट्यामधून राहतो. तर 2010 ते 2011 या साली आपल्या नांदिवली विभागामध्ये जवळजवळ 10 ते 11 सोसायट्या रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत. त्यांना TNA नंबर सुद्धा दिला गेलेला आहे. मी साई गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सचिव आहे. माझा 218800 नंबर आहे माझ्या सोसायटीचा. तर फक्त एवढेच आहे की मला जो विकासक आहे आणि जो बिल्डर आहे त्याला माझी एकच मागणी असेल की आपल्या विभागामध्ये ज्या सोसायट्या आहेत ना, त्या डीम कन्व्हेन्ससाठी चाललेल्या आहेत. ते त्यांना सहकार्य करायचं असंच मी बिल्डरला विनंती करतोय. जर आपल्याला तो जर कंटिन्यू जर KDMCचं जर नोटीस पाठवून हे वगैरे जर आम्हाला जर असं त्रास देत असेल, तर साहेबांनी बोलल्याप्रमाणे माझं तेच वाक्य असेल, आम्ही उपोषण नाही तर आम्ही पोलीस FIR करू. दुसरी गोष्ट या लोकांनी जे 7-12 जे फिरवलेले आहेत आणि सुरेश पावशे जे आहेत ते 2006 साली काय बोलतात त्याला कुल मुक्त्यावर पत्र हे खरेदी करून ह्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि ह्याला सर्व ग्रामपंचायत आणि मला या KDMCला एक विनंती करायची आहे की त्यांनी जे आमच्या या लेटरमध्ये जे शेवटला जो मुद्दा टाकलेला आहे, तर 2006 ला आमचं शिर्डीनगर हे KDMC मध्ये होतं का, याचा आम्हाला त्यांनी पेपरवरती लिहून द्यावं अशी मी त्याला विनंती करतो.